तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा। उत्तर सोलापूर तालुक्यात जनसंवाद मेळाव्याच्या माध्यमातून उद्योगपती राजाभाऊ खरे यांचा झंझावात। शासकीय मान्यता मिळाली आहे, लवकरच या गावांना पाणी मिळेल। राजाभाऊ खरे, उत्तर सोलापूर तालुक्यातील 6 रस्त्याचा बॅकलॉग लवकरच भरून काढण्यात येणार। उद्योगपती राजाभाऊ खरे, कळमन येथील खंडेरायाच्या मंदिरासाठी राजाभाऊ खरे यांनी केली निवारांची केली घोषणा। बोले तैसा चाले त्याची वंदावे पाऊले, म्हणजेच राजाभाऊ खरे राजकुमार शिंदे। 247 विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार माननीय राजाभाऊ खरे यांनी आज मोहोळ विधानसभा मतदारसंघातील उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमन येथील श्री खंडोबा मंदिर येथे जनसंवाद मेळावा संपन्न झाला। यावेळी 247 मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार उद्योगपती राजाभाऊ खरे कळमन ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी अनेक उपस्थितांची मनोगते झाली। यामध्ये वाखाणण्याजोग्या भाषणामध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजकुमार शिंदे यांचे भाषण खूप इफेक्टिव्ह झाले। त्यांनी आपल्या भाषणामध्ये मोहोळ विधानसभा मतदारसंघाबद्दल सर्व माहिती दिली। यावेळी या जनसंवाद मेळाव्यात उत्तर देताना उद्योगपती राजाभाऊ खरे यांनी आपले मनोगतात सांगितले की शिरापूर उपसा सिंचन योजनेबद्दल कशी मंजुरी मिळाली याची सविस्तर माहिती दिली। आजही रस्त्यांसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना झगडावे लागत आहे, अशी दुर्दशा या मतदारसंघाची आहे। नरोटेवाडी येथे 2 किलोमीटर बोगदा खोदला आहे। आपण जर शासनाची मंजुरी दिली तर आपण हे काम पूर्ण करू, अशी मागणी केली होती। 1000 विद्यार्थी शिकणाऱ्या शाळेला विद्यमान आमदारांनी निधी दिला नाही, पण उद्योगपती राजाभाऊ खरे यांनी मानाजी बापू माने यांच्या शाळेला 11 लाख रुपयांचा धनादेश लवकरच देण्यात येणार आहे। एकूण या शाळेसाठी आतापर्यंत 22 लाखांचा निधी देण्यात येणार आहे, असे उद्योगपती राजाभाऊ खरे यांनी यावेळी सांगितले। स्वतः खर्चातून मागेल त्याला पाणी, मागेल त्याला रस्ता देत आलो आहे। त्यामुळेच फक्त आणि फक्त मोहोळ मतदारसंघात राजाभाऊ खरे यांचे नाव घेतले जात आहे। शाळेसाठी सुसज्ज अशी इमारत उभी करण्यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्याकडे मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करून आपल्याला इमारत उभी करण्यासाठी मदत करेन, अशी ग्वाही शिवसेनेचे मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार उद्योगपती राजाभाऊ खरे यांनी सर्व कळमन येथील ग्रामस्थांना दिले। यावेळी उत्तर सोलापूर तालुक्यातील व मतदारसंघातील संजय कुमार लंबे, शिवसेना जिल्हा प्रमुख राजकुमार शिंदे, युवा सेनेचे प्रमुख आकाश गजघवटे, गाडेसर, संजय मस्के, सरपंच सपाटे, शिवाजी ननवरे, उमाकांत कारंडे, बजरंग कोंडीबा देवकर, सरपंच लक्ष्मण राठोड, युवा नेते डॉक्टर सुयश पाटील, उमाकांत कारंडे, कोंडीबा देवकर, सरपंच लक्ष्मण राठोड, युवा नेते डॉक्टर सुयश पाटील, दिलीप माळी, महादेव धोत्रे, सत्यवान सावंत आदी सर्व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने कळमन येथील कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते। आणि मग आम्ही दोघंही धार्मिक वृत्तीची माणसं। माझ्यापेक्षा माझी पत्नी भजनी मंडळ आल्यानंतर भजनी मंडळाला कळलं, ते म्हणजे भाऊ तुम्ही काहीच नाही, वैरी खूप दानशूर आहे, ते जे जे तुम्हाला हवं ते ती वस्तू घेऊन देतात आणि कुणाला नाराज करणार नाही। कारण आयुष्यामध्ये 20 एकर जमीन आहे, आम्हा नवरा बायकोला 20 एकर जमीन भरपूर झाली। 2 मुली आपल्या शिक्षणानं कर्तृत्वानं आपल्या पदावरती जाते। मग आम्हाला जगण्यासाठी 20 एकर जमीन आहे, 3 हिरे, नदीवरनं पाईपलाईन आहे, आयुष्यात काही कमवायचं नाही। आणि नवरा बायकोची भूमिका आहे आमची, जो कोण गांजला जो आमच्या दारामध्ये येतो त्याला आम्ही खाली हात कधी पाठवत नाही, त्याचं दुःख जाणून घेतो आणि त्याचं दुःख जाणून घेतो, त्याला मदत करण्याची भूमिका ठेवतो। राजकुमारजी, आम्ही कुठल्या कारखान्या बळकावून त्याचं भंगारी कोण कारखाना कधी तयार केला नाही। या राजू खरेनं साखर कारखाना काढला नाही, या राजू खरेनं सूतगिरणी काढली नाही, या राजू खरेने शाळा काढला नाही, या राजू खरेने कॉलेज काढलं नाही, या राजू खरेने बँक काढली नाही। तरी मोहोळ मतदारसंघामध्ये लोक म्हणतात राजू खरे। मी काय केलं लोकांना? लोकांना एक दिलं, प्रेम दिलं। माझ्या दारात आलेल्या माणसाला मी पाणी दिलं, त्याला चाय पाजला, त्याला विचारलं की तू का माझ्याकडे आलास? त्यांनी त्याची अडचण सांगितली, मी सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला। मग खंडेरायाचा आशीर्वाद असं, पंढरपूरच्या पांडुरंगाचा
आशीर्वाद असेल, विरोबाचा आशीर्वाद असेल, या दैवी शक्तीचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्यामुळं येणाऱ्या माणसाला मदत करण्याची भूमिका मी ठेवली आणि तो मग काम झाल्यानंतर गावात जाऊन सांगायचा हे काम माझं राजू खरेने मागितलं. आता यांच्या समोर सगळ्यात मोठं धर्मसंकट आहे राजकुमारजी. हा आमदार नाही, हा खासदार नाही, पण एवढे रस्ते अगोदरच बनवलेले. आता तिकडे जाणारी गर्दी कमी झाली, लोक मागायला जायचे. 50 खेळपणे मारलं तरी रस्ता मिळत नव्हता. राजू खरेकडे एक चक्कर मारले की रस्ता मिळतो. राजू खरेकडे एक चक्कर मारले की बोर पडून मिळते. राजू खरे जवळचे पैसे टाकूनही काम करतो आणि कमी पडलं तर मुख्यमंत्र्याला पकडतो, मुख्यमंत्र्याच्या मागे टाकून निधी आणतो. मग हे राज्य कोणासाठी चालवायचं? जर या शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, गोरगरीब, दीनदलित, आदिवासी या लोकांच्या सुखदुःखामध्ये जर सरकार, मायबाप सरकार जर मदत करत नसेल ते सरकार काय कामाचं? आणि म्हणून तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची खंबीर साथ माझ्यासारख्या कार्यकर्त्याला होती, आहे आणि पुढेही राहील. म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये आपण निधी आणला. उद्याही निधी आणतोय. उत्तर सोलापुरातल्या 24 गावे त्या विकासापासून वंचित राहणार नाहीत. मोहोळ तालुक्यामध्ये बेगमपूर पासून त्या या गावामध्ये सुद्धा आपण आता 30 लाख रुपये दिलेले आणि अजूनही देतोय. उद्याच्या ह्याच्यामध्ये आपण घेतोय. आज खूप वेळ झाला. आपण माझ्यासाठी पाठीमागे एकदा आलो त्यावेळेला थोडी लोक होती, पण आज कळवणकरांनी भरभरून प्रेम माझ्यावरती केलं. मी जाता जाता एक मागणं तुम्हाला मागतो. ज्या बी काही तुमच्या अडचणी असतील त्या कधीही घेऊन या, नाहीतर मला फोन करा. मी इथे येईल. संजयराव आहेत, बापू आहेत आमचे. बापू, माझ्यानंतरची कुस्ती तुमच्या वडाळ्याबरोबर. कुस्ती बापू मी तुमच्या बरोबर आहे, तुम्ही जिंकणार. कारण काय लोक आता आहे ना खूप हुशार झालेत बापू. लोकांना चांगलं कळतंय बापू. आता तानाशाही, मालक, शेळजी, भरतीचं राजकारण संपलं. आता राजकारण सर्वसामान्य बसलेली मायबाप जनता आहे की ज्यावेळी मतदानाला जाईल आणि मग मोहोळ तालुक्याचा विकास कोण करतंय, सर्वसामान्य माणसाला कोण मदत करतंय, पडलेल्या शाळा उभा करण्याचं काम कोण करतंय? मी माझ्या शाळा उभा केल्या नाही. या मतदारसंघातली असणारी मुखपत्री विद्यालय मोहोळचं 200 विद्यार्थी शिक्षण शिकत आहे. त्या शाळेला मदत, मानाजी बाप्पू मानेच्या शाळेला मदत. आजच माझ्याकडे पुळजवाडीची लोक आली होती, आपल्या मगरवाडीची लोक आली होती. आणि काल मला संध्याकाळी राजकुमारजी, माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांचा वाढदिवस असल्यामुळं आपल्या मतदारसंघात असणारी तारापूर मधली एक शाळा आहे. त्या शाळेचे सर्व शिक्षक माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की या शाळेमध्ये मुलांना बसण्यासाठी बाके नाहीत, तर आपण बाके दिलं तर मुलं चांगल्या पद्धतीनं त्या बाकेवर बसून लिहितील, त्यांना त्रास होणार नाही, अभ्यास चांगला करतील. म्हणून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त 1 महिन्यापूर्वी 100 बाके चांगल्या लाकडाचे, चांगलं स्टील वापरून 50 वर्ष, 60-70 वर्ष ते बाग तुटलं नाही पाहिजे अशा पद्धतीचं 1 नंबरची बाके बनवली. आणि काय त्याचा लोकार्पण सोहळा त्या तारापूरच्या शाळेमध्ये झाला. आणि तो कार्यक्रम झाला तेव्हा तिथल्या शिक्षकांनी एक मनोगत व्यक्त करताना सांगितलं की जातीपातीच्या पलीकडे जाऊ कर्मवीर भाऊराव पाटील असतील,
महात्मा ज्योतिबा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, शाहू महाराज असतील, गळ्यातलं मंगळसूत्र मोडून कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेची शाळा महाविद्यालय उभा केली, ज्या महाविद्यालयामध्ये माझ्यासारखा विद्यार्थी शिकला आणि माझ्यासारख्या विद्यार्थ्याला शिकवायसाठी गाडे सरांसारखे सर होते. आणि मग या महामानवानी स्वतःच्या बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र घाट मोडून शाळा उभा केला. संत गाडगे बाबा, संत गाडगे बाबांनी किती शाळा उभ्या केल्या, ज्या शाळेमध्ये तुमच्या आमची गोरगरिबाची मुलं शिकतायत. आणि म्हणून शिक्षणासाठी या मोहोळ मतदारसंघामध्ये असणाऱ्या ज्या ज्या शाळा आहेत, ज्या शाळा गोरगरीब लोकांसाठी चालवल्या जात आहेत, त्या प्रत्येक शाळेला मदत करण्याची भूमिका या राजू खरेंनी ठेवली. आणि मी प्रत्येकाला आवाहन केलं की शाळेसाठी जर काही मदत लागली तर ताबडतोब माझ्याकडे यायचा. इमारतीला लागणारा कुठलाही निधी कमी पडू दिला जाणार नाही. तुमच्या गावातल्या शाळेला निधी देऊ, सुसज्ज अशी इमारत बांधा, का त्या इमारतीमध्ये शिकणारी मुलं ही गोरगरिबाची मुलं आहेत. त्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी गळ्यातलं मंगळसूत्र घाण देऊन शाळा उभा केल्या. त्या शाळेत आम्ही शिकलो. म्हणून बांधवांनो, अधिक न वेळ घेता आयोजक संतोष कुमार लिंबे यांनी माझ्याकडे जी मागणी केली की या मंदिरासाठी प्राचीन काळी रथ आहे आणि त्याला निवारा पाहिजे, तर मी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं जाहीर करतो, आपण एकदा मंदिरासाठी माझ्याकडे आला, तुम्हाला मी खड्यात पाठवलं नाही. माझ्या कुलदैवत खंडेरायाच्या रथासाठी तुम्ही निवारा मागताय, तो आज डिक्लेअर करतो, ताबडतोब दिला जाईल. मी उद्या नाहीये, पण परवा मी आहे पंढरपूरला. संतोष कुमार, या मंदिर समितीची काही 4-5 लोक आणि आपण माझ्याकडे या, याचं एस्टिमेट घेऊन ताबडतोब जे काही लागेल ते आपल्याला या खंडेरायाच्या देवळामध्ये जाहीर करतो की येत्या 15 ते 20 दिवसामध्ये हा निवारा बांधून पूर्ण केला जाईल. आपण मला इथं बोलावलं, माझा सन्मान केला, त्याबद्दल मी इथल्या आमच्या सर्व पदाधिकारी, बापू, इथले ग्रामस्थ, आमचे शिवसेनेचे पदाधिकारी, या सर्वांचं आभार व्यक्त करतो. आणि येत्या 2024ला महाराष्ट्राच्या विधानसभेत आपला हक्काचा माणूस, गोरगरिबांचा सेवा करण्यासाठी माझ्यासारख्या काम करणाऱ्या माणसाला महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवा अशी कळकळीची विनंती करतो. आणि काम पुकार असणाऱ्या आमदाराला आठवड्याचा बाजार दाखवा अशी मागणी करतो. एवढं बोलून मी 10 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब. आणि मी कळमकरांना सांगतो, ग्रामपंचायत कोणाच्या ताब्यात सोडून द्या, राज्य आमच्या ताब्यात आहे. तिथं झेडपी मेंबर कोण आहे सोडून द्या, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आमचा आहे. शेवट फाईलवर सही मुख्यमंत्री. त्याच्यामुळे तुम्हाला फाईलवर सही आण्याची जबाबदारी हा वाढपेचे हे वाढणार आहे. आणि म्हणून ज्या भागाचा विकास झाला नाही त्या भागाचा विकास करण्यासाठी मी आज सगळ्या मतदारसंघामध्ये फिरतोय. आपण सगळ्यांनी मला एक संधी द्या, त्या संधीचं सोनं केल्याशिवाय हा राजू खरे थांबणार नाही. कारण मला मालक नाही, मीच माझ्या मनाचा मालक आहे, मी जनताचा सेवक आहे. त्यामुळे काही काम करण्याची संधी द्यावी अशी आपल्या मार्फत आमच्या कार्यकर्त्यांनी प्रसादाचा वाटप ठेवलेला आहे. ते प्रत्येक भाविकाने जाताना प्रसाद घ्यावा आणि येत्या निवडणुकीमध्ये माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं. एक संधी फक्त द्या, दिलेल्या संधीचं सोनं केल्याशिवाय हा राजू खरे थांबणार नाही अशी आशयाची मागणी आपल्यासोबत करतो आणि मी आपली रजा घेतो.
जय हिंद जय भीम.